ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. करिता देवाचे वचन इब्री लोकास पत्र याचा 12 अध्याय 28 आणि 29 वचन. इब्री लोकास पत्र याचा 12 अध्याय 28 आणि 29 वचन. म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. तेणे करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू. कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोत्यांनो, ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण इब्रिकरास पत्र त्याचा 12 अध्याय 28 आणि 29 वचन वाचलेली आहेत. या वचनात आपण काही वेळ मनन करणार आहोत. माझे प्रियांनो, या वचनामध्ये 2 गोष्टीविषयी देवाचा सेवक आम्हाला सांगत आहे, लिहित आहे. पहिली गोष्ट आम्हाला सांगत आहे की जगिक राज्य आणि दुसरी गोष्ट सार्वकालिक राज्य. आपण सार्वकालिक राज्याबद्दल पाहणार आहोत. सार्वकालिक राज्य म्हणजेच न मिटणारा राज्य, न ढळणारा राज्य. या राज्याविषयी देवाचा सेवक तुम्हाला आणि मला सांगत आहे. परंतु हे राज्य कोणाला मिळणार आहे याबद्दल आपण वाचलेले आहोत. हे राज्य त्या लोकांना मिळणार आहे जे देवावर विश्वास करतात, देवाच्या वचनावर विश्वास करून त्याप्रमाणे जीवन जगतात. कृतज्ञ आणि आदर, देवाचा भय, या 3 गोष्टी या वचनामध्ये आम्हाला सांगितलेला आहे. आणि या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही कृतज्ञ होऊन देवाचं आदर करत
देवाचा भय आम्ही आमच्या जीवनात ठेवायला पाहिजे. जर तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत, देवावर विश्वास ठेवतो, तर आम्हाला देवाचं आदर असणं खूप गरजेचं आहे. मग देवाचा आदर म्हणजे काय? तर देवाचा आदर म्हणजे देवाच्या वचनाला वेळ देणे, देवाच्या प्रार्थनेला वेळ देणे, देवाच्या संगतीला वेळ देणे, आणि एवढंच नाही तर देवाचा भय आमच्या जीवनात असणे. देवाचा भय म्हणजे वाईट त्या गोष्टीतून दूर राहणे. आता वाईट गोष्टी म्हणजे संसारिक गोष्टी आहेत, संसाराचा मोह आहे, अनेक प्रकारचे पाप आहेत, आणि या गोष्टी ज्या व्यक्तीच्या जीवनात नसतात तोच व्यक्ती देवाचा भय धरतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्हाला सांगू द्या की जर तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या जीवन देवाचा भय धरून जर देवाचा आदर करत आम्ही कृतज्ञ होत आहोत आणि देवावर विश्वास ठेवलेले आहोत, तर निश्चित तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता माझ्या प्रियांनो जो राज्य परमेश्वराने ठेवलेला आहे तो तुम्हाला आणि मला मिळाल्या वाचून राहणार नाही. एवढंच नाही तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर देवाचा भय आहे तर तुम्ही आणि मी आशीर्वादित होऊ, आणि ज्या काही तुम्ही आणि मी प्रार्थना करू माझ्या प्रियांनो, निश्चित आमचा परमेश्वर जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाही. आणि एवढंच नाही तर जो राज्य तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता परमेश्वराने ठेवलेला आहे तो निश्चितच माझ्या प्रियांनो तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या आपण देवाचा भय धरूया, देवाचा आदर करूया, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगूया, आणि आपण आशीर्वादित होऊया. आणि आपणच नाही तर आपण इतरांना पण देवाच्या वचनातून मार्गदर्शन करूया, किंवा आमच्या जीवनाच्या द्वारे इतरांना पण देवाचं वचन दिसणं खूप गरजेचं आहे. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या वचनाप्रमाणे जर जीवन जगत आहोत, निश्चित प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही. या वचनाच्या द्वारे रे बाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो आजच्या वचनाबद्दल की 3 गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस. कृतज्ञ होऊन आम्हाला देवा तुझा आदर करायचा आहे, तुझा भय आमच्या जीवनात ठेवायचा आहे, जेणेकरून या 3 गोष्टीच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित करशील आणि आमच्या जीवन इतरांसाठी आशीर्वादित होईल. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.